माझ्या पोटात पोरगी होती ना, म्हणूनच गर्भपात केला. तुला लाज वाटते काय बोलताना? अगं तू स्वतः एक मुलगी आहेस ना, मग पोटातल्या पोरीचा जीव घेतलास तू आणि तुझ्या कुटुंबातल्या माणसांनी एका निष्पाप बाळाचा बळी घेतलाय. कळतंय का? पोटात मारून टाकलेस तू बाळाला. अहो पण मॅडम, मी एकटीने नाही ठरवलं. तू विरोध नाही केलास? माझ्या विरोधाचं कोण ऐकतंय? हो की नाही मला उत्तर दे. विरोध केलास की नाही? नाही. आजूबाजूला बघ पूजा, हे बघ, त्या आजी बघ, त्या सरपण गोळा करतायत का? त्यांच्या घरात सगळ्यांना जेवण मिळावं. त्या दुसऱ्या आजी बघ पाणी आणतायत घरच्यांसाठीच ना त्यांच्या. पूजा अगं त्या पोरी बघ, त्या दोन पोरी चिंचा तोडतायत. तुझ्या लक्षात येतंय का? आपल्या आजूबाजूला पोरी आहेत. सगळ्या समाजाने हा बदल स्वीकारलाय, पण तू आणि तुझ्या घरच्यांनी नाही. घर सांभाळायला, संसार सांभाळायला पोरी पाहिजे ना. मग स्वतःच्या पोटात जर का पोरगी वाढत असेल तर ती का नको? मुली आहे म्हणून समाज आहे, कळतंय का तुला? अगं पोरी संसार सांभाळतात, कर्तृत्वानं आई वडिलांचं नाव मोठं करतात, सगळं करतात, मुलांच्या बरोबरीने, किंबहुना मुलांपेक्षा जास्त. मग आपण मुलींना कमी का समजतो? आणि तू तर एक स्त्री आहेस ना, तरी पण पोटातल्या मुलीचा जीव घेतलास तू का? मॅडम माझी खरंच चूक झाली. मला माफ करा मॅडम. साहेब तुम्ही तरी सांगा ना. आम्हाला एक सांगा, हा निर्णय कोणी घेतला? आमच्या घरच्यांनी. म्हणजे? बोल स्पष्ट बोल, आता सगळं सांग. मॅडम आमच्या घरात सगळे निर्णय सासूबाईच घेतात. मला पहिला पोरगाच आहे आणि त्याच्या वेळी पण. एक मिनिट, म्हणजे तेव्हाही तू चाचणी केली होती? आणि जर तेव्हा मुलगी हे कळालं असतं तर तेव्हाही तू? हो. आमच्या ह्यांचं पण काही चालत नाही सासूबाईंपुढे. किती शिकली आहेस ग? शिक्षण काय तुझं? 12वी पास. वा, एवढं शिक्षण आहे तरी काय उपयोग आहे त्याचा? हो मॅडम, घरात जरा बी काय झालं ना, सासूबाई माहेरी धाडण्याची धमकी घालते ती. अगं मग जायचं की माहेरी? त्या पोटातल्या पोरीचा खून करण्यापेक्षा माहेरी जायचं. नुसतं म्हणायचं मुलगी शिकली, प्रगती झाली, गाड्यांच्या मागे नावं लिहायची आणि गावभर मिरवायचं फक्त. पण अंधारात पोरी ना करायच्या. काय अर्थ आहे या सगळ्याला? खरंच मला माफ करा. अहो आम्हाला तुरुंगात नका पाठवू. सांगा ना यांना. हे बघ, तुला तुरुंगात जावंच लागेल. आणि तुम्ही हे गाव सोडून निघून गेलात, अख्खं घरदार सोडून जरी निघून गेलात ना, तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मी कलेक्टर आहे. पण जर तुम्ही खरं बोललात तरच आम्ही तुम्हाला वाचवू शकतो. अजून काय सांगू साहेब? मला एक सांगा, गर्भलिंग निदान चाचणी कुठे केली? इथे की साताऱ्याला? हा, एका ॲम्ब्युलन्स मध्ये. काय? एक ॲम्ब्युलन्स येते आणि त्याच गाडीत मशीन असते. ती मशीन मुलगा आहे का मुलगी ही बघायची. आणि जर मुलगी असली ना तर तोच माणूस गोळ्या पण देतो. आणि ही ॲम्ब्युलन्स कुठे येते? फोन केल्यावर आपल्या गावात येते. मॅडम, हे तर फार सिरियस आहे. अवघड आहे. फोन नंबर आहे का? होता, आमच्या ह्यांच्याकडे होता, पण परत फोन लागलाच नाही. आणि परत का केला होतास फोन? ते आमच्या नंदुबाईंचं चेक करायचं होतं ना. धन्यवाद तुम्ही. मॅडम मला माफ करा. अहो तुमच्यासारखं आजवर कोणी भेटलं नाही. पण मॅडम माझी चुकी बी मला आता कळली. आणि मॅडम इथनं पुढे मी अभि असं काही होऊन देणार नाही. आणि जरी माझ्या घरच्यांनी करायला लावलं ना, मी त्यांना स्पष्ट नकार देणार इथनं पुढं. आणि तरीही केलं तर मी स्वतः कंप्लेंट करेन पोलिसात. होय मॅडम, हे सगळं कुठेतरी थांबलंच पाहिजे. माझी स्वतःची पण पोरगी गेली या सगळ्यात. माझी पोरगी गेली, पण बाकीच्या पोरी नाही गेल्या पाहिजेत. त्या माणसाला मी आता खडी फोडायला पाठवते की नाही बघ. कुठं राहिली अप्पी? उशीर झाला. अप्पे, काय ग, ठीक आहेस ना? लय घाण वाटतंय, खराब वाटतंय मला. कशालाच काहीच अर्थ नाही ना असं वाटतंय. काय झालंय? काय आपल्याकडे अजूनही भ्रूण हत्या होतीये. पोटात मुलगी आहे कळल्यानंतर अबॉर्शन करतात. आणि या सगळ्या गोष्टींचा आग्रह करणारी पण एक बाईच आहे.
अर्जुन आपण सतत म्हणतो ना वेळ बदलली काळ बदललाय सगळं बदललंय काही बदललं नाही अजून. अप्पे अप्पे शांतो शांतो शांतो. अर्जुन कशी शांत हो रे मी. रडून चिडचिड करून काय होणार नाही. जोवर मी या समाजकंटकांना तुरुंगात टाकत नाही ना तोवर माझ्या जीवाला शांती नाही मिळणार. अर्जुन अरे आत्ता आपण सावित्रीमाईची जयंती साजरी केली ना त्या बाईमुळे कित्येक मुली शिकताय मी शिकले. अरे क्रांती ज्योती म्हणतो ना आपण त्यांना त्या बाईच्या राज्यात हे असं व्हावं का अर्जुन. शी आत्ता काही वर्षात 200वी जयंती येईल आपण तिथेच होत. पण या सगळ्याचं प्रमाण तरी कमी झालंय ना. असं कसं म्हणतोस अर्जुन तू. एका जीवाची हत्या होणार ती का तर ती मुलगी आहे म्हणून. अर्जुन हिरकणी योजनेसाठी मी मरतीये दिवस रात्र मेहनत करते लोकांशी भांडतीये हे जीव जाण्याचं प्रमाण कमी व्हावं म्हणून आणि त्यात हे सगळं अगं आपला समाज हा आपला समाज इथं बाहेरचे बदल आहे ना पटकन स्वीकारले जातात. पण आजही मुलगा पाहिजे का मुलगी असं विचारलं ना की मुलगाच पाहिजे असं म्हणणारा एक मोठा समाज आपल्या समाजात दडून बसलाय. आता पोरीने अजून काय केलं पाहिजे अर्जुन म्हणजे म्हणणं बदलेल. हार नाही मानली पाहिजे. किती वेळ अजून मला नाही माहिती. तू म्हणतेस ना ह्या नराधमांना आपण पकडू अशी शिक्षा करू ना की फक्त जिल्ह्यातून नाही राज्यातून हा घाणेरडा प्रकार हद्दपार झाला पाहिजे. खरंच हे केलं पाहिजे कारण तीच खरी मानवंदना असेल सावित्री माईसाठी. असंच जर असेल ना तर हे करणाऱ्या माणसाला उद्याच पकडायचं आपण. हो आपण. मी आहे ना तुझ्या बरोबर. काप्पे माझं कर्तव्य म्हणून मी तुझ्या बरोबर उभं राहील. काय करायला लागेल 4 गाड्या अडवायला लागतील चेकिंग करायला लागेल सीसीटीव्ही बघायला लागेल धाड टाकायला लागेल सगळं करू आपण सगळं करू. तू गाडीत बसून राहा फक्त. मग थांबेल ना रे सगळं. तुझ्यासारखी सावित्री माईची लेख असेल ना सगळं थांबले. गरम पाण्यात पाय बुडव बरं वाटेल. सूज आहे का. एवढी नाही आलो. अर्जुन हे एवढं त्या माणसाला पकडल्याशिवाय तू सुट्टी घ्यायची. आलोच मी गरम पाणी. तू जो कोणी आस नाही उद्या या अप्पी अर्जुनी तुझ्या काळजाचा ठोका चुकवला ना तर बघच. काही झालं तरी आज रात्रीपर्यंत आपल्याला ती ॲम्ब्युलन्स शोधायची. अहो साहेब कशी शोधणार आहे. अहो त्या ॲम्ब्युलन्सवाल्याचं नाव नाही माहित आपल्याला गाडी नंबर माहित नाही कुठं राहतो कसा दिसतो हे माहित नाही. कसं शोधणार आहे साहेब आपण. त्या पूजाने फक्त आपल्याला एवढी माहिती दिली आहे की रात्री ॲम्ब्युलन्स गावात येते चेकिंग करते आणि मग गोळ्याही देतात. हा सगळा प्रकार ते रात्री करतात याचा अर्थ गाडी कुठेतरी लावावी लागत असेल ना पार्क करायला लागत असेल. हा साहेब जर इथं गावात कोणी लावली तर गावातल्या लोकांना लगेच कळेल ना. हेच म्हणायचं होतं मला. हा पण नेमकी तीच गाडी आहे कशावरून म्हणजे दुसऱ्या कामासाठी सुद्धा आली असेल ना ती ॲम्ब्युलन्स. तर आपण कसं ओळखणार की तीच ॲम्ब्युलन्स आहे म्हणून. तोच तर प्रश्न आहे. आणि आपल्याकडे एकच भक्कम पुरावा आहे तो म्हणजे पूजाचा. बाकी अजून त्यांनी कुठे काय केलंय का. नाही 100% केलं असणार. पण आपल्याकडे तशी काहीच माहिती नाहीये ना मॅडम. अहो साहेब अहो कसली हुशार आहे ती. अहो कुणाला कळू नाही म्हणून मी ॲम्ब्युलन्स मध्ये मशीन लावले आणि चेकिंग करतात. ह्यो सगळा चोरीचा मामला आहे बरं का. खरे नाही पण आता लवकरात लवकर ती ॲम्ब्युलन्स शोधून काढावीच लागणार आहे. परत हा घाणेरडा प्रकार घडण्याच्या आधी तर आपण त्यांना अटक करू शकू. काय तोंडे मला सांगा साधारण किती महिने झाले त्या पूजेचं ॲबॉर्शन होऊन. 2 महिने. 2 महिने 2 महिने झालेत. आपण 2 महिने जरी पकडले ना तरी गावात अजूनही ती गाडी येत असणार आणि लोक बघत असणार. आपण सगळ्या बाजूनी शोध घ्यायला सुरुवात करू. काहीतरी मिळेल. चिंचुके काय तोंडे एक काम करायचं हायवे पट्टा काढायचा. हायवे पट्टा टोल नाके सगळे डाबे आजूबाजूचा परिसर पिंजून काढायचा. पिंजून प्रॉपर एकदम. आणि सगळ्यात महत्वाचं रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या ज्या ॲम्ब्युलन्स आहेत त्याच्यावर लक्ष ठेवायचं. आपे आपण एक काम करू आपण त्या गावात जाऊ. हे बघ 2 महिने झालेत ना तिथल्या लोकांना काय ना काहीतरी आठवत असेल म्हणजे त्या गाडीचा नंबर मिळाला तरी चालेल. सीसीटीव्ही चेक करू काय मिळते ते बघू पण जाऊन येऊ एकदा. चला कामाला. जय हिंद सर. जय.
दादा ऐका ना, मी काय म्हणतोय, ॲम्ब्युलन्स माहिती असेल ना तुम्हाला? हो माहिती आहे की. इकडे गावात येते का कधी? हो येते कधी कधी. नाही नाही, आत्ता एवढ्यात कधी आली आहे का अलीकडं? आता परवा दिवशी ते सातपुत्यांचं म्हातारं वारलं ना, त्याची बॉडी घेऊन आले होते. नाही तसं नाही, म्हणजे आधीमध्ये अशी येऊन थांबते का गावात कधी? नाही, फक्त पेशंट असतील तर न्यायला किंवा सोडायला येते. बरं बरं, चालू दे तुमचं. आपे असं नाही ग कळणार. कसं शोधायचं आता? बघू सर. आपे, हा त्या आजूबाजूच्या दुकानात बघतो काय मिळते का. हा, तू दगदग करू नको, गाडीत बस. हा. आलो मी. ओ दादा, हा इथं CCTV आहे का कुणाचं? नाही हो. बरं, गावात चौकात कुणाच्या घराच्या बाहेर असं काय कुणाच्या? नमस्कार हवालदार. अहो गावात आलो तुमच्या. इथं CCTV आहे का कुणाचा? म्हणजे घराच्या बाहेर चौकात असं कुठं दुकानाच्या बाहेर असं? बरं बरं बरं. काय रे? अप्पे, इथं तर काय नाही का? मी गावातल्या हवालदारला पण फोन केला होता. तुम्हाला गावात पण नाही CCTV. बरं ठीक आहे, पुढे बघू की. कुठं बघू? हा चल. ये बस. हो का तोंडे साहेब, हां. काय सापडलं गाव? नाही हो, काहीच सुगावा नाही मिळत आहे. कोणी इकडे ॲम्ब्युलन्सही नाही बघितली आहे. जो कोण एक नाही माणूस लय चालू असणार आहे बघा. असा सहजासहजी सापडणार नाही. असंच दिसतंय. चला दुसरीकडे शोधूया. चला. थांबा थांबा थांबा. काय रे? अप्पे, मला वाटलं होतं पूजा साळवे सोडून आपल्याकडे दुसरा काहीच पुरावा नाही, म्हणजे? पण काहीतरी सापडलं असं वाटतंय. CCTV. अर्जुन चल. चल चेक करू. दादा नमस्कार. नमस्कार, या ना. हा, बाहेर जो तुमचा CCTV आहे ना, हा. त्याचं मागच्या 10 दिवसाचं फुटेज आम्हाला बघायला मिळेल का? मिळेल ना. दाखवा ना प्लीज. हे बघा, आहे मी इथं थांबतो बघा. बरं बरं. अर्जुन काहीतरी घावलं पाहिजे रे. अप्पे अप्पे अप्पे, हे बघ. ॲम्ब्युलन्स. ॲम्ब्युलन्स, हे बघ. ते नंबर आहे, हां, झूम कर की. इधर इधर लिहून घे. काहीतरी सापडलं. अर्जुन ऐक की, हा नंबर आहे ना चालू असला पाहिजे फक्त. तेच अप्पे, ही लोक आहेत ना लय शार्प असतात. तुला सांगू का, त्या नंबरवर फोन लावला ना तर लागणारच नाही, आणि ह्या नंबरवर लावला ना तर उचलणार नाहीत बघ. पण तरी एकदा ट्राय करून बघ की. अगं पण फोन लावला तरी त्यांनी उचलला तर करणार काय, बोलणार काय? अरे सांग की हे
त्यांना म्हणा माझ्या बायकोचं अबॉर्शन करायचं. ए या काय येडी काय? मग काय सांगणार आहेस त्यांना? त्यापेक्षा आपण त्यांना भेटायला बोलू ना कुठंतरी. अरे पण बोलवायला कारण तर पाहिजे ना अर्जुन. हे बघ, त्यांना असंच काहीतरी सांगावं लागेल तर आपण त्यांना रंग्यात पकडू शकू, मग अटक करता येईल ना. नाहीतर त्यांच्या विरोधात साक्ष कोण देणार आहे? हे बी पटतंय मला तुझं. हा. हॅलो. हा हॅलो साहेब नमस्कार. मी अर्जुन पाटील बोलतोय आज गावातनी. जरा एक काम होतं. काय? हा आमच्या मंडळी प्रेग्नेंट आहेत, ते जरा चेक करायचं होतं पोरगा आहे का पोरगी असं. काय काय बोलता तुम्ही? रॉंग नंबर आहे हा. असलं काय करू नका तुम्ही. तुम्हाला कायद्यानं शिक्षा होऊ शकते. अहो साहेब ऐका की जरा. तुला एकदा सांगितलं ना असलं काय करत नाही आम्ही म्हणून. तुला नंबर कोणी दिला माझा? ठेव फोन. तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देतो ना, ऐका ना. ठेवला. अर्जुन, अरे तू त्यांना हे सांगायला पाहिजे होतं. त्या बडूच्या पूजा साळवेत ना, त्यांच्याकडनं आम्ही नंबर घेतला होता, पण तो लागला नाही म्हणून एक गाडीवर एक नंबर दिसला, तो लावून बघितला. मग परत करू का? लाव की आता परत. आता नसतो उचलत. अरे कशाला सारखा सारखा फोन करतो रे? एकदा सांगितलं ना तुला इकडे काय होत नाही असलं म्हणून. नंबर कोणी दिला तुला माझा? ऐका ना साहेब, तुम्ही चिडू नका. अहो त्या वडूच्या पूजा साळवे आहेत ना, हा त्यांनी नंबर दिला. मग त्यांनी दिला, तो लागला नाही. मग ह्यो एका गाडीवर दिसला, मग तो लावला होता तुम्हाला. कोण म्हणला? अहो ते वडूच्या पूजा साळवे. वडूच्या पूजा साळवे? हा 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 हा. अहो पण या नंबरवर फोन नव्हता करायला पाहिजे होता तुम्ही साहेब. चुकी झाली साहेब, पण तिचा अर्जंट होतो. पहिल्या 3 पुरी आहेत ना, म्हणून चेक करायचं. तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देतो ना मी. 2 लाख लागतील. देतो ना, देतो. पण तुमची बायको किती महिन्याची प्रेग्नंट आहे आणि काही कॉम्प्लिकेशन आहेत का याचे रिपोर्ट फक्त पाठवा. रिपोर्ट पाठवतो ह्याच नंबरवर पाठवतो. हा ठीक आहे. अरे 2 लाख मिळतंय, कशाला सोडायचे? आपल्या हाच येतो. पण ह्याला आता तुझे रिपोर्ट पाठवायचे आहे. तुझी फाईल कुठं आणली आपण? माझ्या फोन मध्ये फोटो आहेत रिपोर्टचे. फोन दे. एक नंबर पाठव मला पण. अर्जुन, पहिले 3 महिन्यांचेच रिपोर्ट पाठवते बरं का, म्हणजे त्यांना जरा डाऊट येणार नाही. आले आले आले. हा. गेलेत. आले बघ. करू शकतो. रिपोर्ट्स नॉर्मल आहेत एकदम. डॉक्टरचं कसं करायचं? अरे सरळ आपल्याला फोन आलाय रे, त्याला कशाला सांगायचं? हा, 2 लाख रुपये तेवढेच आपल्या खिशात. अरे आतापर्यंत डॉक्टरांनीच मॅनेज केले. उद्या काय झालं तर ते सांभाळून घेतील ना. फोन कर फोन कर. खरं आहे रे, थांब फोन लावतो. उचलणार रे. हा, सरळ त्यापेक्षा आपणच करूया की. अरे त्याच्या खिशात 2 लाख घालण्यापेक्षा लाख आपल्या दोघांना सुट्टा आहेत की. हा, बरं ठीक आहे, चालते. आजगावची पार्टी आहे बरं का, त्यांना तिथंच कुठेतरी थांबूया आपण. आणि रात्री 10:30 वाजता येतो म्हणून मेसेज करतो त्यांना. हा. अप्पे लय वेळ झालाय. मला नाही वाटत तू फोन करेल. बघ रिप्लाय पण नाही. जाऊ दे, दुसरं बघू काहीतरी. चल बस. अप्पे 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 अप्पे, एक नंबर त्याचा मेसेज आलाय बघ. काय? आज रात्री 10:30 वाजता आजगाव. वा, आता फक्त हा माणूस हातातून सुटला नाही पाहिजे अर्जुन. सुटणार नाहीच हा. आपल्याकडून काय जरी घडलं ना तरी अंधाराचा फायदा घेणार आणि पाळणार ही लोक. अरे त्यांना पळूनच जायचं नाही तर. ते माणसं पाहिजेत आपल्याकडे. माणसं आहेत की आपल्याकडे? कुठे आहेत माणसं? छकुलीची गँग. दीपाला फोन करतो. दाजीबा बोला की दाजीबा. दीपाडॉन, एक खास काम आहे तुमच्याकडे. खास दाजीबा, तुम्ही काम सांगायचं आणि आम्ही करायचं. बोला. एक काम करा, आपली गँग रेडी करा आणि 10 येड्या बाबळी पाहिजेत आपल्याला संध्याकाळी. बाबरी म्हणजे तुम्हाला काट पाहिजे काय? करेक्ट. अहो पण काट कशासाठी? झाल्यावर कळलं तुम्हाला दीपाडॉन. बर बर, मी करतो नियोजन. ओके. हा,
अप्पे आता एक काम करू, आता घरी जाऊ, तू जेवण कर, रात्री 8 वाजता तिकडे मोर्चा लावू आपण. चालतंय चला